सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. इंद्राणी आबांना विचारत असते की तुम्हाला आम्हाला काहीतरी दाखवायचं होतं ना, आणि त्यावर आबा सांगतात हो, आणि ते नेत्रा, इंद्राणी आणि अद्वैतला सांगू लागतात की वंश परंपरेने मी देवी आईचा पुजारी झालो, त्यामुळे अनेक पोथ्या, अनेक ग्रंथ माझ्या वाचनात आले आहेत आणि त्याचसोबत आमच्या घराण्यामध्ये पूर्वजांच्या काही वस्तू जपून ठेवण्याची एक पद्धत आहे आणि त्याच वस्तूंमध्ये शोधाशोध करत असताना मला माझ्या पणजोबांच्या पेटीमध्ये एक पोथी सापडली. खरं तर इतर ग्रंथांमध्ये फक्त देवी आईची स्तुती केली होती, मात्र या पोथीमध्ये काहीतरी वेगळं आहे. मी ही पोथी वाचली, मात्र काही शब्दांचे मला संदर्भ लागले नाहीत आणि त्याचमुळे मला असं वाटतंय की आपण जे शोधतोय ते आपल्याला याच पोथीत सापडेल. आणि मग ती पोथी नेत्राकडे देतात. नेत्रा, इंद्राणी, अद्वैत त्या पोथीकडेच बघत राहतात. तर दुसरीकडे रुपालीला सतत शेखर आणि आबांची फुगडी आठवत असते आणि आबा इथे कशासाठी आले असतील याच गोष्टीचा ती विचार करत असते. आणि त्यावेळी तन्मय तिचे पाय दाबत असतो, तर केतकी आणि फाल्गुनी तिच्या जवळच उभ्या असतात. तर रुपाली त्या दोघींनाही काहीतरी चमचमीत बनवायला सांगते आणि तिथून पाठवून देते. आणि मग त्यानंतर ती मनाशी म्हणते की ग्रहण संपण्याच्या आधीच काहीतरी करायला हवं, कारण याच काळामध्ये माझी शक्ती वाढेल. ग्रहण सुटण्याच्या आधीच काहीतरी हालचाल करावी लागेल. तर दुसरीकडे नेत्रा आबांनी आणलेली ती पोथी उघडते आणि वाचायला सुरुवात करते. आबा नेत्राला सांगत असतात की या पोथीमध्ये मी अनेक शब्द असे वाचले ज्यांचा मला अर्थ लागलाच नाही, त्यामुळे आता तू ही पोथी वाच, तुला काही समजतंय का ते बघ. मला तर असंच वाटतंय की आपल्याला यातच काहीतरी उपाय सापडेल. आणि त्यावर अद्वैत म्हणतो की आबा, मला तर हरून गेल्यासारखंच वाटत होतं, मात्र आता माझीसुद्धा खात्री आहे की यात आपल्याला नक्कीच काहीतरी उपाय सापडेल. आणि मग त्यानंतर नेत्रा ती पोथी वाचायला सुरुवात करते. त्यात लिहिलेले असते की जसे युग दिव्य त्रेतास कळते, तया साजेसे वीर युद्धात लढते. मात्र त्याच वेळी रुपाली त्या ठिकाणी येते आणि ती जोरजोरात दरवाजा वाजवायला सुरुवात करते. पण इंद्राणी नेत्राला सांगते की तिच्याकडे लक्ष देऊ नको, तू पोथी वाच. आणि मग नेत्रा पुढे वाचते की सुरा असुरांची भिडे दिव्य सेना, त्रिनयनेस पाहून रणदैत्य पळती. मात्र त्याचवेळी रुपाली पुन्हा जोरजोरात दरवाजा वाजवायला सुरुवात करते आणि ती आबांना आवाज देत म्हणत असते की व्याही, तुम्ही आतमध्ये काय करताय, बाहेर या, मला तुमच्याशी बोलायचं आहे, नाहीतर मग मी आता माझ्या सैन्याला इथे बोलावेल आणि दरवाजा तोडायला सांगेल. आणि त्यामुळे मग नेत्रा घाबरून आबांना म्हणते की आबा, आता तुम्ही इथे थांबणं धोक्याचं आहे, तो विरोचक तुम्हालाही वश करण्याचा नक्की प्रयत्न करणार, त्यामुळे तुम्ही आता ताबडतोब इथून निघा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की काही झालं तरी त्याच्या डोळ्यांमध्ये पाहू नका. आणि मग त्यानंतर नेत्रा पटकन दरवाजा उघडते. रुपाली त्या ठिकाणीच असते. तर नेत्रा, अद्वैत, इंद्राणी आबांना पटकन रूममधून बाहेर काढतात आणि रुपालीपासून लांब नेतात. रुपाली देखील त्यांच्या पाठोपाठ जाते. नेत्रा आणि अद्वैत पटपट आबांना बाहेर घेऊन जात असतात. मात्र तितक्यात रुपाली म्हणते, तुझ्या नेत्राच्या चितेला अग्नी तरी देऊन जायचा. आणि ते ऐकून आबा घाबरून तिथेच थांबतात. तर रुपाली त्यांच्या समोर येते, मात्र नेत्राने सांगितल्याप्रमाणे आबा तिच्याकडे बघतही नाही. तर नेत्रासुद्धा रुपालीशी काही न बोलता आबांना बाहेर घेऊन जाते. तर रुपाली विचार करत असते की हा वावोशीचा थेरडा इथे आला म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असणार. आणि मग त्यानंतर नेत्रा, इंद्राणी आणि अद्वैत पुन्हा रूममध्ये जातात आणि ती पोथी वाचायला सुरुवात करतात. त्या पोथीमध्ये लिहिलेले असते की जसे युग दिव्य त्रेतास कळते, तया साजेसे वीर युद्धात लढते. सुरा असुरांची भिडे दिव्य सेना, त्रिनयनेस पाहून पळती रणदैत्य. समीप प्रकटला क्षणविजयाचा, परिघात करतो समय ग्रहणाचा. ग्रहणात दैत्यास लाभे स्फुरणही, आणि देवलोकिनाचे मरणही. असे गदग्रहण त्यात भलते विषारी, असुरास लाभे शक्ती दुधारी. ग्रहण कंकणी दुष्ट मग आरंभिले, कोणी काळ सर्पाने देवीस डसले. जसे निळकंठाने प्याले हलाहल, तसे प्राशुनी देवी झाली निच्छल. जशी मूर्छा बंधू लक्ष्मणास आली, तशी घोर मूर्छा देवीस आली. उन्माद असुरांचा गगनास भिडला, पराभव सुरांचा समोरी प्रकटला.
अशा क्लिष्ट वेळी कोणी सर्प आला, देवीस जीवदान देण्यास प्रकटला, जसे भान देवीस आले जराशे, प्रतापी तिच्या उलटी पडती फासे. उन्माद असुरांचा ठेचूनी तेव्हा, रणी रोवती देवी विजय पताका, असे गदग्रहण दरयुगी एक होते, त्रिनयनेस मूर्छा तदक्षणी थेट येते. अशा कालखंडात वाढेल विरोचक, जणू पूर्ण सृष्टीस लागेल सुतक, जरी कृष्ण विवरा परिभासे सृष्टी, तरी देवी जागे दिसेल विजय दृष्टी. इति त्रिनयना गदग्रहण वृत्तांत समाप्त. आणि ही पोथी वाचून नेत्रा, अद्वैत आणि इंद्राणी एकमेकांकडे बघू लागतात. तर दुसरीकडे रुपालीने शेखर, तन्मय, तेजस, केतकी आणि फाल्गुनी या सगळ्यांना जेवण दिलेले असते. ते सगळेजण आनंदाने जेवण करत असतात, पण मध्येच शेखरला ठसका लागतो. रुपाली पटकन त्याला पाणी देते आणि मग त्यानंतर ती या सगळ्यांना सांगते की आता यापुढे तुम्ही नॉर्मल वागायचं. जर कोणी तुमच्याजवळ आलं तर एकमेकांचे गळे पकडायचे नाहीत किंवा सुरासुद्धा बाहेर काढायचा नाही. आणि त्यावर ते सगळेजण हो म्हणतात. आणि मग त्यानंतर रुपाली शेखरचं कौतुक करू लागते. ती म्हणते की बिंडोक राज्याध्यक्ष, काही फुगडी घातली आहेस तू, क्षणभर तुझे व्याहीसुद्धा चकित झाले असतील. आणि आता याचंच बक्षीस म्हणून तू ही साडी काढून टाकायची आणि परत बिंडोक राज्याध्यक्ष व्हायचं. आणि त्यावर शेखरही हसून हो म्हणतो. त्यानंतर मग रुपाली तेजसला सांगते की अर्धवट राज्याध्यक्ष, तुमचा हा लूक एकदम छान आहे, सगळ्यांनाच तुमचा हा लूक आवडला, पण आता ती उरलेली दाढी मिशीसुद्धा काढून टाकायची. हवं तर नंतर आपण तुमचं अर्ध टक्कल करूयात. आणि त्यावर तेजसही हसतच हो म्हणतो. त्यानंतर मग रुपाली केतकी आणि फाल्गुनीकडे जाते. ती या दोघींना म्हणते की तुम्ही तर माझ्या लाडक्या लेकी आहात, मी जे सांगेल तसं तुम्ही करता. पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा, तो वावशीचा थेरडा इथे आला होता म्हटल्यावर नेत्रा नक्कीच काही ना काही करणार, त्यामुळे तुम्ही तयार राहा. जर त्या नेत्राने वार केला तर आपण प्रतिवार करायचा. आणि मग ती तन्मयलाही सांगते की छोटा विरोचक, घाबरू नको, तयार राहा. आणि त्यावर तन्मय हो म्हणतो. तर दुसरीकडे अद्वैत, नेत्रा आणि इंद्राणी त्या पोथीतील त्या श्लोकांबद्दलच बोलत असतात आणि त्या श्लोकांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असतात. नेत्रा म्हणत असते की श्लोकाच्या पहिल्याच ओळीमध्ये विरोचकाबद्दल लिहिलेलं आहे. आणि त्यानंतर मग ते एका ओळीचा अर्थ लावू लागतात. आणि त्यामध्ये त्यांना असं समजतं की देवीच्या विजयाचा क्षण जवळ आला होता, मात्र त्याच वेळी ग्रहण लागले आणि ग्रहणामध्ये दैत्यांची शक्ती वाढते, त्यामुळे देवी आईचा विजय होऊ शकला नाही. आणि मग त्यानंतर त्यांच्या पुढे असं लक्षात येतं की ग्रहणाच्या काळातच एका कालसर्पाने देवी आईला दंश केला. आणि थोडा विचार केल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की हा काळसर्प दुसरा तिसरा कोणीही नसून अस्तिकाचा प्रियकर दुर्मत होता. आणि मग त्यानंतर त्यांच्या पुढे असं लक्षात येतं की ज्या सर्पाने देवी आईला जीवदान दिले तो सर्प तर अद्वैत म्हणजेच सुषेण होता. आणि सुषेणनेच देवी आईला जीवदान दिलं. आणि मग देवी आई जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा तिने असुरांचा नाश केला आणि विजयाची पताका रोवली. आणि मग त्यानंतर गदग्रहण म्हणजे काय याचा ते विचार करत असतात. अद्वैतच्या लक्षात येतं की गद म्हणजे विष. आणि मग त्यानंतर त्यांना समजतं की प्रत्येक युगामध्ये एक गदग्रहण होते आणि आता गदग्रहणाचाच काळ चालू आहे, त्यामुळे आपल्याला देवी आईकडून कोणतीही मदत मिळत नाही आहे, कारण या काळामध्ये देवी आई मूर्छित पडलेली असते. मात्र गदग्रहणाचा काळ संपल्यानंतर देवी आई सगळ्या असुरांचा नाश करते. तर दुसरीकडे रुपाली ग्रहण संपण्याच्या आधीच देवीचा कसा पराभव करता येईल याचा विचार करत असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.